लॉकडाऊनला विरोध करतात, त्यांचं म्हणणं आहे की पूर्वीच आर्थिक दृष्ट्या आम्ही खचलेलो आहोत, आता तर पूर्ण कंबरड आमच्यामुळे. आपली काय प्रतिक्रिया? या ठिकाणी आम्ही मोठी भूमिका घेऊन जनतेच्या हितासाठी विरोधी पक्ष म्हणून लॉकडाऊनला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, आजही ती आहे. परंतु ती करत असताना नियमांबाबत परस्पर विरोधी माहिती जी आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दिसते, त्याची काळजी घेण्याची सुद्धा आम्ही सूचना सरकारला केली होती. कारण आज आपण बघाल की ठिकठिकाणी व्यापारी व्यावसायिक रस्त्यावर उतरलेले आहेत, कारण त्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडतं आहे. पोलीस मोठ्या प्रमाणावर जबरदस्ती त्या ठिकाणी करताना दिसतं आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानंसुद्धा त्या ठिकाणी बंद होताना दिसत आहेत. आणि मला वाटतं आता जनतेचा उद्रेक सर्व ठिकाणी आहे. तर यामध्ये नियमांची नीट माहिती देणं, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन किंवा राज्य शासन यामध्ये नीट समन्वय साधत या ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नाहीतर निश्चितपणे लॉकडाऊनच्या माध्यमातून आज लोकांच्या पोटावर पाय येत असल्यानं अराजकतासुद्धा दुर्दैवानं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून अत्यंत गांभीर्यानं, तातडीनं, शीघ्रगतीनं या ठिकाणी सरकारनं हस्तक्षेप करत या ठिकाणी व्यवस्था सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. सर, सरकारचं नेमकं काय चुकलं या गोष्टीमुळे की लोकांमध्ये उद्रेक? आपण बघाल की सरकारकडं आम्ही सातत्यानं मागणी करतोय. आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, किंबहुना आमचाच पक्ष नाही तर अगदी पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत, त्यांनी सांगितले की पहिली त्यांची आपण व्यवस्था काहीतरी केली पाहिजे. आज जर आपण लॉकडाऊन करत असताना ज्याचं हातावर पोट आहे त्याच्या अकाउंटमध्ये जर 5,000 रुपये त्या ठिकाणी गेले असते तर मला वाटतं तो आठवडाभर ब्रिथिंग त्याला मिळालं असतं. आणि जर तुम्ही त्याला अन्नधान्य देणार नाही, त्याला भाजी पुरवठा त्या ठिकाणी होणार नाही, तो कामावर जाणार नाही, त्याच्याकडे पैसे नसणार आहेत, मग तो कशा पद्धतीनं उदरनिर्वाह करणार याचं उत्तर शासनाने शोधलं पाहिजे होतं. आणि ते उत्तर निश्चित झाल्यावर मला वाटतं अशा प्रकारचा उद्रेक झाला नसता. आजही माझी शासनाकडे मागणी आहे की जी मागणी आम्ही केले, जी मागणी जनतेतनं आहे, जी मागणी आपल्याला सपोर्ट करणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाणांची आहे, ती मागणी या ठिकाणी पूर्ण करा. आणि पहिलं लॉकडाऊन आता आणलाय, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जावे, त्यांना अन्नधान्याने इतर मदत व्हावी, जेणेकरून लोकांचा त्या ठिकाणी प्रतिकार होणार नाही. ती काळजी सरकारने घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक आस्थापनं बंद करण्यात आलेली आहेत, मात्र राज्य सरकारने अद्याप कोणत्याही पॅकेजची घोषणा केलेली नाही, कारण की 24 तास उलटून गेलेले नियमावली जाहीर होऊन नाही. खरं म्हणजे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की इतर राज्यांनी, केंद्र सरकारने तर पॅकेज दिलीच, परंतु इतर राज्यांनी आपली स्वतःची राज्याची पॅकेजेस बनवली. कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या राज्यांनी त्या ठिकाणी कामगारांसाठी पॅकेज बनवलं, त्या ठिकाणी मजुरांसाठी पॅकेज केलं, त्या ठिकाणी भाजीपाल्यासाठी पॅकेज केलं, शेतकऱ्यांसाठी पॅकेज केलं. अगदी 12 बलुतेदार आहेत, त्या ठिकाणी सलूनवाले आहेत, नाभिक समाजाची लोक आहेत, त्यांच्यासाठी पॅकेज केलं, रिक्षावाल्यासाठी पॅकेज केलं. परंतु दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये एक नव्या रुपयाचं कवडीचं पॅकेज या क्षणापर्यंत केलं गेलं नाही. मला वाटतं अशा या पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये या ठिकाणी तात्काळ पॅकेज या ठिकाणी या सर्व लोकांना दिलं पाहिजे, जेणेकरून आपले निर्बंध, जेणेकरून आपली संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन त्या ठिकाणी नीट अंमल करायला त्याचा उपयोग होईल. लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी फोनवरून चर्चा केली होती. आता लोकांचा उद्रेक, लोकांची भावना तुम्ही मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत, प्रतिनिधीपर्यंत पोहोचवणार आहात का? निश्चितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या भावना आम्ही पोचवू. कारण कसं आहे, आम्ही व्यापक हितानं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा विरोधी पक्षांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली. परंतु सहकार्याची भूमिका घेत असताना ज्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सुचवल्या त्या दुर्दैवानं
या ठिकाणी सरकारकडून त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही. जर आपण त्या ठिकाणी एक 5,000 रुपये अकाउंटमध्ये टाकले असते, व्यवसाय व्यापार उद्यम आहेत त्यांना नीट त्या ठिकाणी समन्वय साधत त्या ठिकाणी मार्ग काढला असता तर मला वाटतं अशा प्रकारे व्यापारी रस्त्यावर उतरले नसते. आज ठिकठिकाणी उद्रेक होतोय. मला वाटतं सरकारचा निष्काळजीपणा आणि प्रॉपर नियोजन नसल्यामुळे अशी परिस्थिती आज आल्याचं दिसतंय. सर, उद्धव ठाकरे यांनी सांगितले की 25 वर्षांवरील जे जनता आहे त्यांना कोरोना लसीकरण देण्यात यावं अशी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे, परंतु केंद्राकडनं काही उत्तर आलेलं नाही सध्या राज्याला. एक लक्षात ठेवा, केंद्र सरकार या कोरोनाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. स्वतः मोदी साहेब सर्व विषय मॉनिटर करतात, म्हणून देशातला कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे. आज देशातल्या 10 जिल्ह्यांमध्ये 8 जिल्हे आपल्याकडे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, सरकारचं अपयश आहे. आणि त्याच्यामुळं निश्चितपणे केंद्राला जी विनंती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याला आम्ही समर्थन देऊ. आमचेही नेते त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, आम्ही केंद्राशी बोलू आणि 25 वर्षाच्या वर लसीकरणासाठी सुद्धा सकारात्मक भूमिका घेण्याबाबत, मान्यता देण्याबाबत केंद्र सरकारला या आम्ही त्या ठिकाणी सांगू. परंतु प्रत्येक गोष्ट उठलं सुटलं केंद्रावर आपण काय करतोय याचा हिशोब कधीच राज्य सरकार देत नाही. केंद्रावर ढकलायचं आणि आपल्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं असं धोरण राज्य सरकारचं दिसतंय. सर, एकीकडे ज्या गोष्टीसाठी हे लॉकडाऊन केलं गेलेलं आहे त्याची आरोग्य व्यवस्था मात्र तशी नाही असं दिसतंय. पुण्यातलीच आपल्याची माहिती आहे की व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीये, रेमडेसिवीर इंजेक्शन जे सगळ्यात महत्त्वाचं आहे या सगळ्या दरम्यान त्याच्या देखील किमती नियंत्रणात ठेवल्या जात नाही असं चित्र दिसतंय. याबद्दल आपली काय? आपण अत्यंत मूलभूत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहात. आमचंही तेच म्हणणं आहे की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला त्यावेळेला आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी खूप आम्ही क्षमतेची बनवतोय असं सांगितलं, परंतु आजही त्या ठिकाणी आपल्याला बेड्स मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अगदी मुंबईत सुद्धा बेड काल मिळत नव्हते, आजही मिळत नाहीत. व्हेंटिलेटरची तशाच पद्धतीची अवस्था आज या ठिकाणी आहे. मला मुंबईच्या आयुक्तांना विचारायचं आहे, चेहलना, ज्या वेळेला गेल्या आठवड्यात 4,500 आकडा होता, त्यानंतर 9,000 आकडा झाला, आता 10,000च्या वर गेला आहे. आपण 4-5 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की 10,000ची आम्ही व्यवस्था केलेली आहे. मग आजही त्या ठिकाणी सर्व मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये बेड का उपलब्ध होत नाहीत, व्हेंटिलेटर्स का उपलब्ध होत नाहीत, याचं आयुक्तांनी मुंबईकरांना उत्तर दिलं पाहिजे. आजही सकाळपासून 25-30 लोकांचे मला फोन होते, असे अनेक लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी जातात की बेड उपलब्ध होत नाही. हॉस्पिटलच्या गेटवर ऑक्सिजन लावलेले पेशंट्स आजही त्या ठिकाणी आहेत. गावाकडून त्या ठिकाणी मुंबईला हलवायला सांगितलं, मुंबईत येतात तर बेड उपलब्ध होत नाहीत. मला वाटतं ज्या वेळेला आपण सांगतो की मोठी लाट येते त्यावेळेला आपण लॉकडाऊन बरोबरच आरोग्य व्यवस्था गतीनं मोठ्या प्रमाणावर सुसज्ज करण्याची आवश्यकता होती. दुर्दैवानं ती होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात आहे नाशिक, सोलापूरला इथे तर लोकांच्या रांगा लागल्यात. म्हणजे रात्रीपासून लोक रांगेत उभे आहेत, नातेवाईक रांगेत उभे आहेत हे इंजेक्शन घेण्याकरता. आपण काय सांगा? मला वाटतं राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की रेमडेसिवीरचं नियंत्रण सरकार करेल, परंतु दुर्दैवानं आज रेमडेसिवीर कुठल्याही प्रकारचं सरकारचं नियंत्रण नाही. वाटेल त्या रेटनी गरजवंत म्हणून त्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीरला अवाजवी त्या ठिकाणी किंमत मोजावी लागते. ती मोजून सुद्धा रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही. काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. खाजगी रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध असताना देखील बेड उपलब्ध नाही असं सांगितलं जात आहे. मात्र जास्त पैसे आकारल्यानंतर हे बेड दिले जात आहेत. मोठा काळा बाजार सुरू आहे. नाही, आपला अत्यंत चांगला प्रश्न आहे. या संदर्भात मी माहिती घेतली. महापालिकेच्या काही जबाबदार अधिकाऱ्यांशी मी बोललो. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ज्यांना कोविड नाही अशी लोक बेड ऑक्युपाईड करून राहतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी बेड रिझर्व ठेवलेत. पण मला हे कारण अजिबात पटत नाही. कारण या ठिकाणी कोविड नसताना कोणी त्या ठिकाणी मुद्दाम जाऊन बेड ऑक्युपाईड करायचं काही कारण नाही.
मला वाटतं सोयीनं महापालिकेचे अधिकारी आणि शासकीय यंत्रणा भूमिका घेताना दिसतंय. सर, हे सगळं होत असताना आपण बघतोय की राज्यात पुन्हा एकदा मंत्र्यांची अदलाबदली, कोर्टबाजी या राज्य सरकार अडकली की असं दिसतंय. कारण अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात गेले, राज्य सरकारही सुप्रीम कोर्टात जाताना दिसतंय. दिलीप वळसे पाटील नवीन राज्याचे गृहमंत्री झाले, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गृहमंत्री आणि राज्य सरकार जाताना दिसते. यापूर्वीच्या अनेक केसेसमध्ये राज्य सरकारला खूप फटका बसलेला आहे सुप्रीम कोर्टाकडून. मला वाटतं स्वतःची खुर्ची गेल्यानंतर सरकार ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जातंय, अर्थात या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे मागचे जर निर्णय आपण पाहाल तर त्या ठिकाणी सुशांत सिंगची केस असेल, परमवीर सिंगाची त्या ठिकाणची केस असेल, किंबहुना परीक्षांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला कशा पद्धतीनं फटकारलं आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि पुन्हा नाचक्की करून घ्यायची असेल तर त्यांना तो अधिकार सुप्रीम कोर्टामध्ये जायचा आहे. परंतु ज्या सुप्रीम कोर्टाने पहिलंच की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे अशा प्रकारची टिप्पणी केली होती आणि त्याच्यामुळे जे प्रकरण सुप्रीम कोर्ट अतिशय गंभीर आहे बोलतं त्यावर सुप्रीम कोर्टसुद्धा गांभीर्यानंच विचारपूर्वक त्या ठिकाणी निर्णय देईल आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीचं जे काही कोर्टाचं आहे ते होईल. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला या राजकीय खुर्च्या आणि सत्ता टिकवण्यामध्ये जेवढी आपण कसरत करता, जेवढा आपण वेळ घालवता, लगेच या ठिकाणी दिल्लीला अनिल देशमुख गेले का तर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणून, परंतु या ठिकाणी व्यवस्थेत कमी आहे म्हणून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उठले, दिल्लीला जाऊन मोदी साहेबांना भेटले नाहीत. या ठिकाणी आरोग्यमंत्री उठले, कधी दिल्लीला स्पेशल चार्टर फ्लाईटनी गेले नाहीत. इथून बसून फक्त मेलवर पत्र पाठवायचं आणि 25 वर्षाच्या वरच्या लोकांना लसीकरण करा. त्याला मला वाटतं तेवढी संवेदनशीलता प्रत्यक्षात दिल्लीला गेल्यावर आणखी विषय गतीनं त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो. परंतु यांना सत्तेची गणितं, सत्ता महत्त्वाची आहे कोरोनापेक्षा. राज्य सरकारनं या प्रकरणात एक याचिका सुप्रीम कोर्टात टाकली, 2 याचिका सुप्रीम कोर्टात, एक राज्य सरकारची आहे आणि अनिल देशमुखांची आहे. राज्य सरकार असं म्हणते की सीबीआयची चौकशी करून राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न चालू आहे का? नाही, मला वाटतं हा विषय पक्षीय करू नये. कारण एक बघाल की हा जे सीबीआय चौकशी कोर्टाने सांगितलेली आहे तो काय भारतीय जनता पार्टीचा विषय नाही. भारतीय जनता पार्टीने एक विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली, परंतु हा विषय कोर्टानं या ठिकाणी तक्रार घेतली नाही म्हणून राजश्री पाटीलच्या याचिकेवर दिलेला निर्णय आहे. आणि प्रश्न हा सरकार, जनता आणि न्यायालय असा आहे. आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्र शासनाचा विषय त्या ठिकाणी राहिला आहे की आज जर ज्या सरकारमधला गृहमंत्री, सरकारचा पाठ, त्याची चौकशी जर सीबीआयनं त्या ठिकाणी लावली असेल तर ते सरकारसाठी अतिशय या ठिकाणी गंभीर आहे. आणि त्याच्यामुळं पक्षीय हा विषय राहिलेला नाही. हा विषय आता न्यायालयीन झालेला आहे आणि सीबीआय चौकशीच्या माध्यमातून या ठिकाणी अनिल देशमुखांची चौकशी होणार असल्यामुळे वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात जाणं समजू शकतो. परंतु राज्य सरकार जर या ठिकाणी पुन्हा सुप्रीम कोर्टात इंटरव्हेंट केलं किंवा त्या ठिकाणी बाजू मांडली तर मला वाटतं राज्य सरकारसुद्धा या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालतंय की काय, सारवासारव करण्याचा प्रयत्न करतंय की काय, अशाही प्रकारचा एक संदेश लोकांमध्ये निश्चितपणे जाऊ शकतो. सरकारने हा विषय व्यक्तिगत न करता या ठिकाणची, या विषयामागची भावना कोर्टाची समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री अजूनही मौन बाळगून आहेत, या प्रकरणावरती काहीच बोलत नाहीत. काय बोलणं? नाही, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हाच त्यांच्यासमोर कदाचित प्रश्न असावा. कारण मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये ज्या वेळेला आम्ही वाझेंचं प्रकरण त्या ठिकाणी आणलं त्यावेळेला ते काय ओसामा बिन लादेन आहेत का अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची घाई केली. त्यानंतर संजय राठोडांच्या बाबतीतही त्या ठिकाणी बाजू घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं, आलो तर त्या ठिकाणी वस्तुस्थितीच्या बाजूनं बोलावं लागेल.
नाही बोललं तर त्या ठिकाणी पाठीशी घालतोय असं होतंय. आणि अशा प्रकारे द्विधा मनस्थितीत भांबावलेल्या अवस्थेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळत आहेत. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. संवाद साधल्यानंतर त्यांनी आज असं म्हटलं की उद्धव ठाकरे राज्य करतात की उद्धव ठाकरेंवरती राज्य आहे, अशी कोटी केली. तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, खरं आहे की या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांचा प्रेझेन्स राज्यकर्ता म्हणून जो दिसायला पाहिजे तो दुर्दैवानं त्या ठिकाणी दिसत नाही. कारण कोरोनाच्या या सव्वा वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष असेल, प्रशासन असेल, यांचा समन्वय साधत या यंत्रणेवर अंकुश घेण्याची आवश्यकता होती, यंत्रणेला दिशा देण्याची आवश्यकता होती, यंत्रणा सशक्त करण्याची आवश्यकता होती. त्यामध्ये थेट इन्व्हॉल्वमेंट दुर्दैवाने दिसलं नाही. आणि त्याच्यामुळे कधी प्रशासकीय अधिकारी हाताळत होते, कधी राष्ट्रवादी काही विषय हाताळत होते, कधी राजेश टोपे काही विषयाचा प्रयत्न करत होते. आणि एक राज्यकर्ता प्रमुख म्हणून ज्या पद्धतीनं या ठिकाणी विषय हाताळले गेले पाहिजे होते, निर्णय घेतले पाहिजे होते, अंमलबजावणी केली पाहिजे होते, त्यातनं त्या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे होता, तो त्या ठिकाणी मिळताना दिसला नाही. आणि म्हणूनच कोणीतरी त्यांच्यावर कंट्रोल करतंय, चालवतंय, अशा प्रकारची टीका होणं स्वाभाविक आहे. हिंदीत एक छोटासा वाक्याचा लोकांचा उद्रेक. हाँ ले लो, पूछो हिंदी में, फिर हिंदी में बोलो. लॉकडाउन के बारे में महाराष्ट्र में कई सारे लोगों में गुस्सा नजर आ रहा है, आपकी इस पे क्या प्रतिक्रिया? नहीं, लॉकडाउन की तो आवश्यकता थी, इसलिए हमारे विरोधी पक्ष नेता देवेंद्र जी रहे, सब लोग ने लॉकडाउन को सपोर्ट किया. लेकिन लॉकडाउन के वक्त हम कई मांग रखी थी सरकार के सामने कि उनके अकाउंट में कई पैसा डाला जाए, जो दुकानदार है उनका टाइम का प्रॉपर शेड्यूल बनाया जाए, लोकल बीएमसी अथॉरिटी, पुलिस और व्यापारी ऐसा समन्वय करके कोई गाइडलाइन लोकल स्तर पर निश्चित किया जाए. क्योंकि हमें मालूम था कि गवर्नमेंट की गाइडलाइन आती है वो कन्फ्यूजिंग रहती है और लोकल पुलिस और लोकल यंत्रणा वो कॉन्ट्रास्ट होती है और इसलिए वो उद्रेक होता है. आज जो महाराष्ट्र में व्यापारी सब जनता रोड पे इसलिए ये आई है कि आज उनको प्रॉपर गाइडलाइन नहीं, उनका व्यवसाय व्यापार चल नहीं पा रहा है. और इसी तरह उन्होंने गांव से मजदूर मंगाए, गांव से कामगार मंगाए हैं, और अभी उनको पगार कौन देगा, अब बिल कौन देगा, ऐसे ढेर सारे प्रश्न है. उसका जवाब सरकार नहीं दे पा रही है. जो अलग अलग राज्यों ने, कर्नाटक रहे, मध्य प्रदेश रहे, गुजरात रहे, अपना खुद का पैकेज बनाया. केंद्र सरकार के पैकेज के ऊपर डिपेंड नहीं रहे, अपना पैकेज बनाया है. लेकिन महाराष्ट्र सरकार ने एक नए रुपये का कौड़ी का पैकेज बनाया नहीं, वो बनाने की आवश्यकता है. फिर इसी तरह का उद्रेक नहीं होगा. आज सलून जो केश कर्तनालय है उनका एक प्रॉब्लम है. आज उनको भी सब सलून बंद होने की वास्ते उनका पेट उसके ऊपर था, हाथ की कमाई थे. रोड पे काम करने वाले बांधकाम नाता कामगार है, ये सब लोगों के लिए कई ठीक तरह से पैकेज अगर बनाया जाता था. 12 बलूतेदार है, उनके लिए कुछ व्यवस्था नहीं. मुझे लगता है ये सब व्यवस्था होती तो मुझे लगता है अच्छी तरह का नियोजन हो सकता था. सरकार इसमें कम पड़ी है, यह वस्तुस्थिति है. सर एक शेवटचं हिंदीमध्ये मराठी तारांबळ होती हिंदी. उद्धव ठाकरे सध्या